शुभ सकाळ मंडळींनो. आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आम्ही सर्व उठलोय. मस्त पाऊस पडतोय बारीक बारीक. हे मागच्या दारात उभी आहे मी. काल पण भाऊ आलाय मुंबईवरून. आम्ही तर सोबतच आलो होतो, छोटा भाऊ. आणि सकाळीच आले, 3:30 वाजता गाडी आली. खूप लवकर गाडी आली यांची. गाईज आता आम्ही फ्रेश होतो मस्त. म्हणजे आपली अंघोळ सगळं बाकी आहे. आता सगळ्यात एक एक करून करतायत. पाणी भरून झालंय सकाळीच. चला मग नंतर आपल्याला सर्वांना जायचंय गणपती आणायला. मग आम्ही घरी तयारी करेल. चला मग आता मी अंघोळ करून तुम्हाला भेटते. लगेच आपण तयारी करू, मस्त मेकअप वगैरे करू. चला मी आता अंघोळ वगैरे केलेली. आता सगळेजण तयार होत आहेत. मी पण तयार होतीये. मस्त थोडासा मेकअप करते. पाऊस आहे बाहेर. कपडे पण काय घालू विचार करते. काय घालायचे ते सगळं. पाऊस पडतोय. हे बघा सामान एवढं आम्ही आणलंय. किती दिवस राहणार फक्त गौरी गणपतीचे. तरी पण बघा ह्याची पण अंघोळ बाकी आहे. इकडे चूल पेटवली आहे. चूल मस्त चूल सारवली आताच. आता माझी तयारी झालेली आहे, बघू शकता. पाऊस पडतोय बाहेर. नाही तर मी तर नवीन ड्रेस घालणारच होते, पण बोले नको आता पाऊस पडतोय. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. चला आता बघू, आपण बाहेर जाऊ. आपल्या सोफ्यामध्ये काय काय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी चालू आहे बघूया. अरे मान असतो नाही काय तू एक त्याला त्याच्या हातात दे. या सगळे ते मोरे फॅमिली सगळे उभे राहा. चला सगळे उभे राहा. एकच कोणतरी फोटोग्राफी काढणार. जाऊ ना विडा घे. उभा राहा. ते साहेब राहिलेले ते बघ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वरती नको ना चरणाशी कपाळांना त्यात काय करत नको. बरोबर भेटणार गणपती झाला आतमध्ये परत. फोटो काढायचा सगळ्यांचा.
घे पटकन. पाठ कुठे आहे? तू पाठ नाही ठेवला? आज घे ठेवायचा आहे? पाठ नाही ठेवलेला सो गाईज आता आम्ही गणपती आणलेला आहे घरी. बघूया आता आपण पुढे आरती पूजा सगळं बाकी आहे अजून. चला मग. आता मी चहा पिते आहे. डी फुटी चाय. गणपती बाप्पा आम्ही आणले. किती वाजले आता? जास्त नाही वाजलेत, 10 वाजलेत आत्ताशी. आणि आम्ही चहा पितोय आता. गणपती बाप्पा वगैरे सर्व आणून अजून पूजा वगैरे बाकी आहे. इकडे चूल पेटते आपली. आजला पेटणार नाही ना चूल शेवटी. थोडीशी पण पेटली आहे. चहा पिते या तुम्ही पण. गावी आल्यावर फुटी चाय प्यायची मजाच वेगळी असते. पाऊस पण पडतोय बाहेर. मस्त सूर्यप्रकाश येतो घरामध्ये. चूल इकडे. मामी जेवणाची तयारी चालू आहे आता. मस्त सकाळी सकाळी साडी नेसली मामीने. आयुष्यात कधी सकाळसाठी नाही, मस्त वाटतंय पण एकदम छान असं. गणपती बाप्पा आले की घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे. गाव कोकणातील गणेशोत्सव म्हणजे तर एक नंबरच. तो आम्ही अनुभवतोय आज पहिल्याच दिवशी. काय मामी? आता आम्ही इथे जेवणाची तयारी करतोय. वाटण भाजायचं आहे थोडंसंच, एकाच भाजीसाठी फक्त म्हणून. चांगला एकदम विस्तव झालेला आहे हे बघा. आपण वाटण भाजून घेतोय आपल्या त्यासाठी भाजीसाठी. सफेद वाटाण्याची भाजी करणार आहे आज. गणपतीचा आपला पहिला दिवस आहे. मग बघूया आपण भाजी. आणि थोडेसे मोदक पण अजून बनवायचे बाकी आहे. चला मग दाखवते मी कशा प्रकारे मामी बनवणार आहे खास. चला बस. मी वाटण भाजून घेतलंय. आता इथे आपला भात शिजतोय. भात ठेवलाय. तो झाला की बघा इकडे भात आपला शिजतोय चुलीवरती. ते झालं का मग मोदकची तयारी करायची. मोदकाची तयारी. काय घेऊन आलात तुम्ही? बोला ना. काही सांगतात, असं काही भेटत नाही इथे. वडापाव घेऊन आलेले आहेत. हे बघा दाखवते तुम्हाला. स्पेशल मस्करी करतायत. हे आपलं स्वयं जेवणाची खोली तुम्हाला काल सांगितलंच मी. मस्त इथून उकडीच्या मोदकाची तयारी करतो इथे. पहिला मी सारण बनवून घेतलंय. तुम्हाला मी एक दाखवते कसं बनवणार आहे. पारंपरिक कोकणामध्ये आपले मोदक कसे बनवले जातात उकडीचे. चला बघूया. हे आम्ही गॅसवरती बनवून घेतोय सारण. ह्याच्यामध्ये खोबरं, गूळ आणि काय मामी? खोबरं, गूळ आणि वेलची. ह्याचं ते सारण बनवून घेतोय आपण इथे. इकडे आपला भात शिजतोय चुलीवरती. आम्ही बनवायला घेतलंय मोदकचे. आम्ही सांगेल तुम्हाला. आता उकळतं पाणी घ्यायचं सगळं. उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकलं, थोडं मीठ टाकायचं. पीठ टाकलं ते पीठ मळून घ्यायचं. मळून घेतलं की नंतर मग थोड्या वेळाने पीठ थंड झालं की मोदक वाळायला द्यायचे. ते आम्ही तुम्हाला दाखवूच. आणि मी सुद्धा आता शिकणार आहे. मला येत नाहीत बनवायला, पण आता या निमित्ताने चांगल्या दिवशी मी आज शिकणारच आहे. गणेश चतुर्थीचा दिवस आहे आज. सुरुवात करते आजपासूनच शिकायला. पुढच्या वर्षी मी बनवेल. चला आता पीठ मळून घेते मस्त पैकी. बस ना. आता गरम आहे जरा, थंड झाल्यावर जरा गरम आहे खूपच. डायरेक्ट हात घातलं तर मग थोडं. अरे वा एवढी. आता मामाने जाऊन पानं आणलेत हळदीची. 4 आहेत. हळदीची पानं आहेत ही.
ही पानं केळीची आहेत. हळदीचं पान हवंय. आता तुम्हाला सांगितलंच की हळदीची पानं का आणली आहेत ते आम्ही सांगेलच, आणि आपल्या मळीच्या बांधावरून आणली ते बघा हळदीचं पान. ह्याच्यामध्ये उपयोग काय असतो ते मग आम्ही सांगेलच. आम्ही सांग काय असतं. ते पीठ मी उकडून घेतलेलं आहे. आता ते हळदीच्या पानावर ते मोदक वळवून ठेवायचे आणि मग त्याचा आवाज छान येतो. पिठाचा पण खूप छान वास येते, बघितलं मी आताच. हे बघा एवढं मोठं आहे केळीचं पान आहे, फक्त हे एवढं मोठं आहे बघा. पाऊस सोडून मला गंतून या होय काही चिकचिक आपल्यालाच कंटाळा आलाय. गॅसच्या ह्याला कोणती गॅसवरच घालायचं. चुलीवर नको, चुलीवर मोदक ठेवते मी. चालेल. कारण का माहितीये तर काहीच आता आम्ही बाकीचं जेवण करून घेतलंय. डाळ आपली शिजते, आता आपण मोदकचं करायला घेतले. बघू चला, मी पण ट्राय करणार आहे, शिकणार आहे मी. चला कुठून बोलतायत? इथे आपण हे हळदीचं पान मगाशी आणलं होतं आपल्या मळीतून. ते बघा ते हळदीच्या पानाने सर्व ह्याला तेल लावून घेतलं मस्तपैकी, आणि ह्याच्यावर एक एक करून मोदक आता ठेवायचे. जो वास येतो ना केल्यानंतर खाताना एक नंबर वास येतो हळदीच्या पानांचा, मस्त गावठी. पादी करायच्या ना ह्याच्या अशा. हे बघा किती परफेक्शन, एकदम मस्त. ह्याच्यामध्ये सारण भरायचं जे आपण केलंय खोबऱ्याचं, आणि हेच मेन आहे ह्याच्यामध्ये. जाम भारी. हे बघा झाला मोदक तयार, एक नंबर. उकडीचे मोदक आपले. हे बघा बाप्पासाठी नैवेद्य आज पहिल्या दिवशी. चला आपले मोदक ठेवलेत उकडायला मस्त, हळदीच्या पानामध्ये उकडतात, वाफ येते मस्त. चालू आहे जेवणाची तयारी. आणि हे बघा आता केळीचं पान आणलं, एवढं मोठं आहे. कुठून आणलं रे? दिसला आता हे व्हिडिओमध्ये, मी कट नाही करणार. हे बघ केवढं मोठे, सर्वेश दाखव ना मागे जाऊन पूर्ण. एवढं मोठं आहे पान केळीचं. हे बघा केवढं मोठं आहे. मी दाखवते एक मिनिट. मस्त हळदीच्या पानामध्ये एकदम छान अशी मोदक. सांग मामी. मोदक झाले तर कसे ओळखायचे? 15-20 मिनिटं गॅसवर ठेवल्याच्या नंतर ते सुटसुटीत झाले कसे ओळखायचे? हाताला चिकटले नाहीत की समजायचे मोदक झाले. असं आहे सगळं.
चिकटले नाही पाहिजे. हाताला चिकट असले की मग मोदक नाही झाले. नाही झालेत. हा असे मस्त एकदम असे सुटसुटीत थोडक्यामध्ये हाताला ते छान चिकटपणा वाटतं. नाही आला की समजायचे मोदक झाले. हा बघा किती मस्त बनत बाप्पासाठी नैवेद्य. किती असतात? 9, 10, 11. हळदीच्या पानातले उकडीचे मोदक. 21. ताट दे इकडे. 21 मोदकांचा नैवेद्य आज पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या. ताट ठेवते खाली. बघा हे गणपतीसाठी ते देवरामध्ये ठेवायला नैवेद्य तयार. घेऊन जायचं. नैवेद्य घेऊन दाखव. हे घेऊन जायचं ना. हे बघा चला हे बघ तिकडे आहे ताट. याच्या बादलीवर सांग जा. थांबा. तर हे मी घेऊन चालले देवाऱ्यासाठी आणि आपलं नैवेद्य. आता तुळशीला पण एक पान ठेवायचंय. हे बघा मामाने पान ठेवलंय तुळशीला. हे आपलं घर पुढचं दार. आता मी जेवायला बसलोय गाईज. हे बघा मस्त केळीच्या पानामध्ये जेवण आहे, मोदक. इकडे मामा बसलाय, पोळीची कोणाकोणा माहिती आहे ना? इकडे भाऊ बसलाय. पोळीची घेऊन जा. आज सगळं ह्याच्यामध्ये जेवणार आहेत. हे बघा हे आपलं घर आहे मागचं, पुढचं दार आपलं. आता आम्ही चाललोय. किती वाजले रे? हे वाजले किती? आकाश किती वाजलेत? तर वाजले 6. आम्ही चाललोय असंच नेटवर्क मध्ये चाललोय आम्ही जरा. मग स्टोरी वगैरे अपलोड करायची थोडीशी. रेकॉर्ड हो त्याच्यामध्ये भावा. हा माझा गावचा भाऊ आहे. हाय तर कर. हाय. हा बघ माझा गावचा भाऊ आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय. चला आता मी चाललोय. हा बघ मी तुम्हाला रस्ता दाखवते किती मस्त रस्ता आहे छोटासा. त्याने घेतली एक. चला बघा असा मस्त छोटासा रस्ता आहे. पायवाट आहे आपली इथून. आणि हे आपलं घर आहे इकडे. पावसाळ्यामध्ये मस्त सर्व असं रान येतं इथून. हे बघा पायवाट आहे छोटीशी, मस्त आहे. आकाशाला बोललास का मी किती लांब जाणार आहे ते? किती लांब जाणार आहे ते? कुठे? महाराष्ट्राच्या बाहेर. हे बघा गाईज, हे माझे 2 भाऊ चालले भावांसोबत फिरायला गावामध्ये, वाडीमध्ये. सॉरी, ते छान वाटतंय. आपलं घर इथून दिसतंय. दाखवते मला. आता आम्ही खतरों के खिलाडी मध्ये काम करतोय, त्याच्यामुळे आमची वाट बघू शकता तुम्ही. सहज चिकल आहे सर्व इथे. भाऊ बोलतोय पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये. मी ह्याच्या अगोदर कधी ब्लॉग मध्ये बोललो नव्हतो, पण माझ्या बहिणीला आज मला सपोर्ट करायचा आहे. भावाशी तुझा लय चांगला जातला. आणि माझ्या बहिणीच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. ह्या काय त्या मालवणीत बोल. ह्या काय त्या मालवणीत बोल. माझ्या बहिणीच्या चॅनल का तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. वय महाराजा. होय महाराजा. चला चालली. देव तुमचा भला करताला. असाच होया. हा आपला रस्ता देवा काळजी. बघा, हा आपल्या वाडीच्या बाहेरचा रस्ता. आता आम्ही चाललोय नेटवर्क मध्ये. तिथेच आम्हाला फक्त नेटवर्क येतं. पाऊस पडतोय बारीक बारीक, पण आम्ही चाललोय असेच. 2 भावांसोबत चालली आहे मी. आपला रस्ता आहे. हे बघा मस्त वाटतंय पावसामध्ये फिरायला बाहेर. जोराने पाऊस आलाय. आता घरी आरतीसाठी पण सगळे येतील. थोडंसं नेटवर्क मध्ये राहून आम्ही जाऊ. चला बघूया.
उशाला पाणी जाऊ दे मैना रडी बनाला नारळीचे पाच नारळ गौराईच्या उशाला नारळाचे पाच गणपतीच्या उशाला उशाला सबके फूल सबके फूल सबके ताट ताटणी ताट ताटणी ताट ताटणी ताट ताटणी त्यात मी बाटली ग त्यात मी बाटली त्यात मी बाटली ग त्यात मी बाटली फूल सबके फूल सबके हंडा कळशी त्यात मी आळशी ग त्यात मी आळशी त्यात मी आळशी ग त्यात मी आळशी पदरावर फोटो काढ आता इकडे आपली झोपायची तयारी झालेली आहे. गोधड्या वगैरे सर्व. उद्या आपल्या गणपतीचा दुसरा दिवस. अशीच मजा मस्ती फुगड्या वगैरे सर्व पारंपरिक खेळ दाखवणारच आहे. आता झोपूया. गुड नाईट. बाय बाय.